दुकानासमोर डायरेक्ट ॲटो पलटी झालं. तेवढ्याच कारागीर काकांना आजपासून आपल्याला बाय बाय केला. उद्यापासून काही मी येत नाही म्हणत गड्या. कारागीर काकांना आपल्याला काऊन बाय बाय केला याच्यासाठी तुम्ही आजचा पूर्ण व्हिडिओ पहा. सकाळ सकाळी दुकानवर आलो. दुकानवर येऊन दुकान खोलली आणि बाजूला पाहिलं तर बाजूला कचरं पडेल होतं. काय माहीत कोण केलं कचरं. पूर्ण कचरं झाडून बाजूला लावलं मग माल रेडी केला. आज कारागीर काका होते. कारागीर काकांनाच मुंगवळे काढले. मुंगवळे तर एक नंबर काढले. त्यासोबत भजी बी जबरदस्त जमले होते. तेवढ्याच रस्त्यावर पाहिलं तर रस्त्यावर ॲटो पलटी होईल होता. तिथं जाऊन पाहिलं तर कोणालाच काही लागलं नव्हतं. एक चांगली गोष्ट झाली. बाहेर येऊन आपले दुकान दाखवत होतं. दुकान तर आज एक नंबर दिसू राहिली. कशी दिसू राहिली कमेंटमध्ये सांगा. कारागीर काका मस्त कचोरीच्या मसाल्याची तयारी करत होते. जबरदस्त असा कचोरीचा मसाला मारला आणि हातात मस्त कचोरी समोसा सगळं तयार करून टाकलं. कचोरी समोसा एक नंबर निघले आजचा. कारागीर काका आजपासून चालले 10 दिवसासाठी पंढरपूर. म्हणून त्यांना आपल्याला बाय बाय केला 10 दिवसासाठी. एवढा मोठा माल होता. एवढा मोठा पूर्ण माल संपला. तेवढाच माझ्या मित्र आलता घरून मला घ्यायले. पण हा आता मोबाईलमध्येच बिझी आहे. बाहेरून पाहतो तो बापरे बाप खतरनाक आबाळ आलं. चला एक भविष्यवाणी करतो मी. 5 मिनिटात पाणी येणार आहे. हे बा खरंच झालं. 5 मिनिटात तर दडदड पाणी आलं. पण मला पहिलेच माहीत होतं पाणी येणार आहे. म्हणून मी दुकान लवकर वाढवून घेतली होती. चारी बाजूची शटर जबरदस्तपैकी लावून घेतले होते. मग बाहेरची दुकान वाढवून होती. बाहेर आलो बाहेरून मी दुकान वाढवून घेतली. दुकान वगैरे वाढवली काढला बाहेर थैल्या वगैरे घेतल्या मग काढली आम्ही ना गाडी काढून चाललो आम्ही घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आता एवढा चांगला मोसम होईल. एवढा चांगला मोसम बघून फक्त तुम्ही फॉलो करा बस. बाकी काहीच नका करू.